मराठा आंदोलनाला यश, मालेगावी शिवतीर्थावर आनंदोत्सव। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इलेक्शन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। इलेक्शन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। नीतिवंत, न्यायवंत, धर्मवंत, विजयवंत जिजाऊ पुत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक अंतराचा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा समाजाच्या मागण्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात मान्य करण्यात आल्या। अनेक वर्षांच्या लढाईला यश मिळत आहे। याबद्दल आज शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 दुपारी ठीक 4 वाजता शिवतीर्थ मालेगाव येथे सकल मराठा समाज मालेगाव यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व मराठा बांधव शिवतीर्थ मालेगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्त रक्तात भिनलं काय, जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। अरे जरांगे पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। अरे रक्त रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय। अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्याचा आज खऱ्या अर्थाने विजयी सगळ्या आंदोलनामध्ये रूपांतर झालेलं आहे। गेली अनेक वर्षांची मागणी 27-28 वर्ष झाले मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची ही मागणी आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जोर धरायला लागली आणि त्याचं रूपांतर मुंबईमध्ये आपल्याला सरकारने जो GR दिलाय त्याच्या रूपात झालं। आज हे जे आंदोलनाची लढाई आहे ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाने एका टप्प्यामध्ये जिंकलेली आहे। अजूनही या महाराष्ट्र शासनाने संपूर्ण 16 फेब्रुवारी किंवा त्यानंतर हा शब्द त्या GR मध्ये घेतलेला आहे। आपला विजय जरी झालेला असेल तरी तो अजून तहाच्या अनेक घडामोडी बाकी आहेत आणि या तहामध्ये आपण हरणार नाही याची आता इथून पुढे समाजाला दक्षता घ्यावी लागेल। कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत 16 फेब्रुवारी आणि त्यानंतर हा जो शब्द GR मध्ये शासनाने घातलेला आहे खऱ्या अर्थानं आता हे बघायचं असेल की हे शासन आणि या महाराष्ट्रातलं सरकार हे आरक्षण देण्याला अनुकूल आहे किंवा नाही आहे। आता अनेक हरकती येतील, अनेक वेगवेगळ्या जातींमध्ये अनेक नेते समाजामध्ये तेढ लावण्याचं काम करतील, पण जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्या आंदोलनामध्ये नगर येथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी मदरशामध्ये मुक्काम केला आणि त्यांनी इथल्या भारतातल्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि संतांची शिकवण दाखवून दिली। कुठल्याही स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर कोणीही जातीय नेते जातीवरून किंवा प्रवर्गावरून वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील तर आता मराठ्यांची जबाबदारी आहे आपण त्यांना हरवून पाडलं पाहिजे। आजचा हा जो आनंदोत्सव आहे हा आपली अर्धी लढाई जिंकल्याचा आनंदोत्सव आहे। पूर्ण लढाई अजून बाकी आहे। 16 फेब्रुवारी नंतर आता आपल्याला कळेल की नेमकं आरक्षणाची भूमिका आणि हे सगळं आंदोलन कशा पद्धतीने रेटलं जातं। पण मी या निमित्ताने एकच सांगतो
की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कोणीही सर्वसामान्य आंदोलन करता ज्या वेळेला उदाहरण देईल त्यावेळेला हे सांगेल की मनोज होता आलं तरी चालेल पण मॅनेज झालं नाही पाहिजे. हे समीकरण नव्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये रूढ झालेलं आहे. यानंतरच्या आंदोलनामध्ये अनेक तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, जर प्रामाणिक तळमळ असेल, हेतुशुद्ध असेल आणि आपण प्रामाणिक असू तर सत्ता, पैसा आणि प्रसिद्धी याची गरज लागत नाही. समाज तुमच्या आपोआप पाठीशी उभं राहतो. हे अनेक या महाराष्ट्रातल्या तरुणांना जरांगे पाटलांनी आदर्श घालून दिलाय. ही सगळी जमेची बाजू इथून पुढे मराठा समाजाने लक्षात घेतली पाहिजे. आता जो सर्वे चाललाय, सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यात येणार आहे की तातडीच्या आणि घाईघाईच्या सर्वे जो मराठा समाजाचा केला जातोय त्यामध्ये अनेक लोकांना सर्वे कसा करावा याची माहिती नाही. 182 प्रश्न आहेत. त्या 82 प्रश्नांना 182 प्रश्नांना अनेक वेळ लागतो, एक एक तास एकेका घरामध्ये लागतो. हा अशा पद्धतीचा सर्वे करू नये. मराठा समाजाचं ज्या लोकांनी सर्वे करायला येणार असतील त्या लोकांनी मराठा समाजाचा सर्वे नेमका कसा करायचा आहे हे शासनानं त्यांना ट्रेनिंग द्यावं. यासाठी इथून पुढे आंदोलन किंवा आम्ही निवेदन देणार आहोत. हे आंदोलन अर्ध्या टप्प्यावर आपली लढाई आलेली आहे. पूर्ण टप्प्यावर नेण्यासाठी इथून पुढे देखील मराठा समाजाने सज्ज राहिलं पाहिजे व जागरूक राहिलं पाहिजे. एवढंच थांबतो आणि आजच्या या मोठ्या लढाईचं एक रूपांतर आपल्याला एक मोठं यश मिळवण्यात झालंय. सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्ग हे किमान आपल्या येणाऱ्या काळामधल्या अनेक पिढ्यांना याला अधिकारी होण्यासाठी आणि शिक्षणासाठी हे सगळं कामात येणार आहे. त्यामुळे आजचा आनंदोत्सव आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा समाजाचा युद्ध, मराठा समाजाच्या ढाण्यावर माननीय मनोज जरांगे पाटील यांनी झोपवलेला मराठा समाज जागा केला. नुसता जागा नाही केला, तो पेटवला, उठवला. आणि मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशातला मराठा समाज एकवटला. आणि तो मराठा समाज रस्त्यावर आल्यानंतर मान्य जरांगे पाटलांनी सांगितलं, मी मुंबईच्या दिशेने जातो आहे. मी एक आरक्षण घेऊन विजय यात्रा घेऊन येणार, नाही मिळाल्यास माझी अंत्ययात्रा निघेल. याच्यासाठी संपूर्ण मराठा समाज, आमच्या आया बहिणी, आमचे लेकरं मुंबईच्या दिशेने निघाले. शासनाने हे सर्व उग्ररूप बघून मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या की आम्हाला जे ओबीसी सर्टिफिकेट मिळते आहे ते आमच्या नात्यातल्या, आमच्या गोत्यातल्या, रक्तातल्या माणसांना सुद्धा ते मिळालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शासकीय आरक्षण देत नाही तोपर्यंत आमच्या लेकरांना शैक्षणिक आरक्षण सुद्धा मिळलं पाहिजे. ते शासनाने लेखी आश्वासनाने त्यांना शासनाचं शिष्टमंडळ भेटून त्यांनी ते मान्य केलं. आणि शब्द दिलेल्याप्रमाणे मान्य जरांगे पाटील आपली विजय यात्रा घेऊन आपल्या गावी ते परत आहेत. आम्ही सकल मराठा समाज मालेगावच्या वतीने आरक्षण मिळाल्यामुळे आम्ही येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करतोय. याच्या पुढे मान्य मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील संपूर्ण मालेगाव महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी राहील. नक्कीच हे आरक्षण टिकणार आहे, कारण हे समाजाचं उग्ररूप शासनाने बघितलं आहे. आता त्यांना द्यावं लागेल. समजा याच्यात काही दगाफाटा झाल्यास याच्यापेक्षा सुद्धा मोठा जनसागर मान्य जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी राहील हे शासनाला माहित आहे. त्याच्यामुळे 100% आता हे आरक्षण आपल्याला मिळणार. मिळाल्याबद्दल मी सकल मराठा समाज मालेगावच्या वतीने शासनाचे मान्य जरांगे साहेबांचं आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा जे आरक्षण मिळालेलं आहे मनोज जरांगे साहेबांच्या या कष्टाने, तो जल्लोष या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी मालेगाव तालुका व मालेगाव शहरच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. या ठिकाणी मराठा समाजाचा हे या दिवशी हे वादळ मुंबईत पोचणार असं शासनाला माहीत पडलं आणि शासनाने परवापासूनच हे हालचाली चालू केल्या आणि या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं हे आज 3:30-4 वाजता पार्टी जाहीर केलं. याचप्रमाणे 16 फेब्रुवारी यांनी दिलेली आहे. तोपर्यंत परंतु आपण सर्व मराठा समाज, महाराष्ट्रातील तरुणांनी कुठल्याही याला बळी न पडता, झोपून न जाता याच्या पुढे कुठल्या पद्धतीने आपल्याला GR येतो, कुठल्या पद्धतीने अध्यादेश येतो याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचंय. आणि याच्या पुढं
माननीय जरांगे पाटील साहेब आपल्याला जो जो आदेश देतील त्याप्रमाणे आपण त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहू अशी मी मालेगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने ग्वाही देतो.